नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सिद्दीक शेख आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 12 जून आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची आवक स्थिर आहे मित्रांनो आणि बाजारभावामध्ये परत थोडासा बदल आहे, थोडासा सुधार झालेला आहे आणि किती झालं काय झालं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वातावरण पण थोडा खराब आहे तरी आवक स्थिर आहे, बघू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजार होत तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार हो सांगितले सरासरी ॲस्ट्रोस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार। व्हिडिओ पूर्ण बघा, जशी कांद्याची क्वालिटी असते तसं बाजार भाव जात असतो। प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला असतो जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वालिटीचा कांदा आणि बाजारभाव आपल्या एकच व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत असतो। आतापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या दररोज कांदा लिलावाचे व्हिडिओ बघण्यासाठी। व्हिडिओ लाईक करा, चला भाऊ बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन पासून सुरुवात केली आपण। काय भाव गेली गोल्टी? गोल्टी 300 रुपये आणि हे 800 रुपये 800 रुपये आणि 300 रुपये गोल्टी जाईल। बरं, कुठले आपण? बरं चाल। काय भाव गेले? 400 रुपये 400 रुपीज बघ शकतो 400 रुपये जाईल। कुठला आहे गोल्टा? खडक जामचा गोल्टा। कोणतं बियाणं आहे? घरगुती बियाणं आहे, ठीक आहे। खडक जाम पुढं बघू। काय भाव गेले? 1100 रुपये 1100 रुपये जाईल। बघ शकतो क्वालिटी 1100 रुपये मिक्स साईज आहे। कुठले आपण? मौजेच होतं, ठीक आहे। हे किती गेलो? 1250 रुपये 1250 रुपीज 1250 रुपये। कुठला आहे कांदा? गंगापूर डॅम ना, ठीक आहे। कोणतं बियाणं यायचं? काल परवा होते का? नाही ना, ठीक आहे। 1280 जायले 1280 रुपीज 1280 कमी गेले आज। कितीने कमी वाटतं? कितीने कमी गेले वाटतं? 200 रुपये ना। कालपर्यंत किती जात होते? काल परवा किती जात होते? बर, कुठला आहे कांदा? हा शेतेगावचा कांदा आहे। कोणतं बियाणं यायचं? प्रसादचं बियाणं आहे, ठीक आहे। धन्यवाद। बघ शकतो क्वालिटी कांद्याची 50-55 साईज आहे कांद्याला। काय भाव गेले? 1560 1560 रुपीज। कुठला आहे कांदा? भेंडाळी साईड ना, ठीक। आणि कोणतं बियाणं आहे दादा याचं? राई। काल परवा होते का? नाही ना, ठीक। राईचं बियाणं हिवर गावलं होते का? किती गेले होते तिकडं? 1500 गेले होते ना, ठीक आहे चालेल। धन्यवाद। 1450 बरं 1470 ना 1056 अच्छा 1456 रुपीज 1450 रुपये। कुठला आहे कांदा? कांदा कुठला? हो, कांदा कुठला? मुंगसने गावचा आहे। काल परवा होते तुम्ही? 4-5 दिवस किती गेले होते तेव्हा? हेच कांदे होते का? कितीने कमी गेले काय वाटतं तुम्हाला? 100-150 ठीक। धन्यवाद। बघतो मी क्वालिटी कांद्याची। काय भाव गेली? 1456 52 ना 1452 रुपीज 1452 रुपये। कुठला आहे कांदा? हा मिरची पालखेड। आणि कोणतं बियाणं होते का? साधं बियाणे। काल परवा होते का? बरं ठीक। पुढं बघू। काय भाव गेले माऊली? 1300 रुपये 1300 रुपीज 1300 रुपये। बघतो मीडियम साईज कांदा आहे। कुठला आहे कांदा? खेरवाडीचा कांदा आहे 1300 रुपये। कोणतं बियाणं यायचं? अनुराधा। काल परवा होते तुम्ही? नव्हते ना, ठीक। काय भाव गेले माऊली? 1400 1400 रुपीज। बघतो 50-60 साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? वनसुके ना, ठीक आहे। गोल्टी काय केली? 600 रुपये गोल्टी 600 रुपीज 600 रुपये। कुठले आपण? शिरसगाव। पुढं बघू। बघ शकतो मी 50 ते 55 साईज आहे कांद्याला 1456। कुठला आहे कांदा? मानोरे गाव। काल परवा होते तुम्ही? नाही ना, ठीक आहे। कोणतं बियाणं यायचं? गजाननचं बियाणं आहे 1456 1456 रुपीज गजाननचं बियाणं आहे। मानोऱ्याचा कांदा आहे, ठीक आहे। धन्यवाद। काय भाव गेली? बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1540 1540 रुपीज 1540 रुपये क्वालिटी बघतो तुम्ही कांद्याची।
50-55 साईज. कुठला आहे कांदा? कांदा कोणतं बियाणं होतं याचं? आंबर. काल परवा होते का? किती गेले होते? 1550. किती गेली उलटी? उलटी काय गेली? 607 रुपये. 607 रुपये. 607. कुठली गोल्टी? कुठली? कानाळा. ठीक. 607. काय भाव गेले? 1330. 1330 रुपीज. 1330 रुपये. क्वालिटी बघू शकतो. कुठला आहे कांदा? खैरवाडीचा कांदा आहे. काल परवा होते का? काल परवा होते तुम्ही? आजच आले. कोणतं बियाणं आहे याचं? गुलाबी चंदन. ठीक. धन्यवाद. हो. काय भाव गेली गोल्टी? किती? 551. 551 रुपीज. 551. कुठले आपण? सावरगाव. बर. काय भाव गेलो? 551. 1551 रुपीज. 50 ते 60 साईज आहे कांद्याला. 1551. 1551 रुपीज. 1551. कुठला आहे कांदा? आणि कोणतं बियाणायचं? येल्लोरचं बियाणं आहे. काल परवा होते तुम्ही? नाही ना. ठीक. काय भाव गेले माऊली? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये. 1400 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? मुंगसारा. आणि कोणतं बियाणं आहे? काल परवा होते तुम्ही? नाही ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1565 जाईल. 1560 रुपीज. 65 रुपीज. कुठला आहे कांदा? दसवेलचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं माऊली याचं? अच्छा. काल परवा होते तुम्ही? किती गेले होते काल? 1500 गेले होते. आज 65 रुपये जास्त केले. बरं. बियाणं कोणतं बोलले? बरं. ठीक. धन्यवाद. 50-55 साईज आहे कांद्याला. पुढे बघू. काय भाव गेले माऊली? 1500 पूर्ण. 1501 रुपये जायले. 1501 रुपीज. 1501 रुपये. कुठला आहे कांदा हा? विंचूर. ठीक. 1501. बियाणं कोणतं होतं त्याचं? येल्लोरा. काल परवा होते का? नाही ना. येल्लोरचं बियाणं आहे. विंचूरचा कांदा आहे. काय भाव गेले आज? 1500 रुपये. 1500 रुपीज. 1500 रुपये. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा? खैरवाडी. 1500 रुपये. खैरवाडी ना. काल किती गेले होते? पहिल्यांदा आणले ना. ठीक. बघू शकतो. 1551. 1551 रुपीज. कुठला आहे कांदा? रवळस पिंपरी. कोणतं बियाणं यायचं? येल्लोरा. ठीक आहे. काल परवा होते का? किती गेले होते काल? 1550 गेले ते ना. आज 1551. असं. ठीक. हे किती गेले? 1460 रुपये. 1460. 1460 रुपीज. हा कांदा पण तिकडचाच आहे का? बरं. बघू शकतो. कोणतं बियाणं यायचं? भीमाशक्तीचं बियाणं आहे ना. हे कांदे काल किती गेले ते? काल नव्हती. काल नव्हते. ही तळे आजच फोडली. बरं. चालेल. ठीक. बघू. धन्यवाद. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1400 रुपये. 1400 रुपीज. 1400 रुपये. कुठला आहे कांदा हा? खैरवाडीचा कांदा आहे. काल परवा होते का? नव्हते ना. बरं. ठीक. काय भाव गेले माऊली? बघू शकतो. 700 रुपये जायले. गोल्ट आहे. 700 रुपीज. 700 रुपये. कुठला आहे कांदा? बरं. ठीक. 1560 जायले. 1560 रुपीज. 1560. डबल पत्तीमध्ये कांदा आहे. बघू शकतो. 50-55 साईज. एक साईज माल आहे. काल परवा किती गेले? 1600. कुठला आहे कांदा हा? दोडंबा ना. ठीक आहे. कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. चालेल. पुढं बघू. काय भाव गेले? 1612. 1612 रुपीज. 1612 रुपये. कुठला आहे कांदा?
कांदा कुठला आहे? अच्छा, कोणतं बियाणं यायचं? येलोरा ना, ठीक. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1400 रुपये, 1400 रुपीज. बघू शकतो तुम्ही 1400 रुपये. कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं यायचं? बरं, याच्यात बघू शकतो तुम्ही 45 ते 50 साईज आहे कांद्याला. आणि काल परवा होते का? किती गेले होते परवा? 1600 गेले होते. हेच कांदे होते का? बरं, चालेल. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. 1500 रुपये जाईल. 50-55 साईज आहे कांद्याला. 1500. कुठला आहे कांदा? मसरूळ. कोणतं बियाणं होतं दादा याचं? येलोरा. काल परवा होते का? किती गेलं होतं? बरं, आज कमी गेले. ठीक. काय भाव गेले? 1620, 65. बघू शकतो तुम्ही 55-60 साईज आहे कांद्याला. कुठला आहे कांदा आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. सुपर कांदा आहे, सुपर साईज मध्ये. बरं, आणि काल परवा किती गेले ते? आज पर 1415. आज बरे गेले ना. हीच साईज होती काल पण. अलग होता माल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद. 1470. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? सारोळ. 1470, 1470 रुपये. काल होते? काल परवा किती गेले होते? 1400 रुपये. कोणतं बियाणं यायचं? पुनापूर संगी. ठीक. पुढं बघू. हां, घ्या. 1550 रुपये, 1550 रुपीज. 1550 रुपये. 45-55 साईज आहे. कुठला आहे कांदा हा? करंजीचा कांदा आहे. कोणतं बियाणं यायचं? काल परवा होते का? बरं. किती गेली? हो, 1300 रुपये, 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजी. ठीक. किती गेले माऊली? 1300 रुपये, 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? करंजीचा कांदा आहे. कोणतं बियाणं आहे? प्रशांतचं बियाणं. ठीक. 1480 रुपये. 1480, 1480 रुपीज. 1480. मीडियम साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? सारोळे खुर्द. कोणतं बियाणं होतं काकाचं? घरगुती बियाणं आहे. बरं, ठीक. बघू शकतो तुम्ही 1460 जाईल. 1460 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाई नजीक. ठीक.